लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मराठी निबंध। मराठी साहित्याच्या विशाल आकाशात अनेक तेजस्वी नक्षत्रे चमकतात। त्यात अण्णाभाऊ साठे हे एक अजोड ज्वाज्वल आणि जनसामान्याच्या हृदयात रुजलेले तारे आहेत। त्यांनी केवळ काव्यलेखन केले असे नाही, तर सामाजिक जाणीवेचा मशाल घेऊन वंचित शोषितांच्या उत्थानासाठी आयुष्य वेचले। लोककवी हा मानद बिरुद यांच्या कार्याचे सार्थक सिद्ध करतो। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी एका दलित मातंग कुटुंबात झाला। बालपणीच कष्टाचे जीवन जगावे लागले। कमी वयातच मुंबईत येऊन मजुरी करणे, फेरीवाल्यांचे काम करणे, कपडे शिवणे अशा अनेक कष्टकरी व्यवसायातून त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली। या अनुभवांनीच त्यांच्या मनावर सामाजिक विषमता आणि शोषणांचे खोल ठसे पाडले, जे नंतर त्यांच्या साहित्यात स्पष्टपणे दिसून आले। अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील प्राचीन पोवाडे या लोककाव्य प्रकाराला नवीन जीवन दिले। पण हे पोवाडे पुरातन काळातील वीरांबद्दल नसून त्यांच्या काळातील सामान्य माणसांच्या संघर्ष, बलिदान आणि सामाजिक चळवळीवर होते। हा एका क्रांतिकारी बदल होता। त्यांची भाषा ही सामान्य जनतेची रोजची बोलचालीची मराठी होती। संस्कृतीनिष्ठ किंवा ग्रंथीय भाषेऐवजी त्यांनी ठेचक ठासून बोलणारी, प्रभावी आणि जिवंत मराठी वापरली। यामुळे त्यांचे साहित्य शिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी सर्वांपर्यंत सहज पोहोचले। सामाजिक न्यायाचा आवाज अण्णाभाऊ साठे हे केवळ कवी नव्हते, तर एक जागरूक सामाजिक कार्यकर्ते होते। कम्युनिस्ट चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता। त्यांचे साहित्य हे दलित, शोषित, गरीब, कष्टकरी वर्गाच्या हक्कांची मागणी करणारे, जातीय अत्याचारांविरुद्ध बंड पुकारणारे आणि सामाजिक समतेचे आदर्श समोर ठेवणारे होते। त्यांनी केवळ समस्या दाखवल्या नाही, तर संघर्षाचे आव्हानही केले। उदाहरणार्थ, माझ्या लेकीला द्यावी शिक्षणाची मुली, ब्राह्मणांच्या घरी गुलामगिरी नको, ही ओढ त्यांच्या जातीय अत्याचारांच्या विरुद्ध आक्रोशाचे प्रतीक आहे। उदाहरणार्थ, तुझ्या बळीचा घास कोणी खातो, तूच कसा विसरतो, हे शोषितांना जागृत करणारे बोल हे आहेत। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांच्या बलिदानावर त्यांनी अनेक उत्कृष्ट पोवाडे रचले। उदाहरणार्थ, वसंतराव देशपांडे, भगतसिंग त्यांचे साहित्य देशप्रेमाने ओतप्रोत भरले होते आणि साम्राज्यशाही विरुद्ध लढा देण्यासाठी प्रेरित करणारे होते। अण्णाभाऊंनी केवळ लिखित साहित्याने थांबवले नाही, त्यांचे पोवाडे आणि कविता त्यांनी स्वतःच तालावर गाऊन लोकनाट्यांच्या माध्यमातून ललित कला दर्शन, लाल बावटा या संस्थांद्वारे गावोगावी फाटक्या फुटक्यांपर्यंत पोहोचवले। हा प्रत्यक्ष जनसंपर्क हा त्यांच्या साहित्याचा प्रभावी प्रसार समय मंत्र होता। साहित्याबरोबरच अण्णाभाऊ सक्रिय समाजसेवेतही रमले। दलितांना संघटित करणे, त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून देणे, जातीभेदाविरुद्ध लढा देणे, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे ही त्यांच्या कार्याची मुख्य दिशा होती। त्यांचे विचार प्रगतिशील, समाजवादी आणि क्रांतिकारक होते। अण्णाभाऊ साठे हे केवळ कवी नव्हते, ते एक सामाजिक क्रांतिकारक, जनजागरण करते आणि वंचितांचे मुख्यप्रद होते। त्यांनी साहित्याला जनतेच्या दारात नेले, तिथूनच जनतेचा आवाज घेऊन परत आले। त्यांच्या पोवाड्यांमध्ये फक्त शब्द नव्हते, तर संघर्षाचे घोषवाक्य होते। जात, धर्म, वर्ग यांच्या पलीकडे जाऊन मानवतेचे, समानतेचे आणि न्यायाचे संदेश देणारे त्यांचे साहित्य आजही प्रासंगिक आहे। मराठी साहित्याचा हा लोककवी आपल्या अमर कविता आणि अमूल्य विचारांद्वारे नेहमीच जिवंत राहील। त्यांचा आवाज हा शोषितांच्या मुक्तीचा आवाज म्हणून कायम गुंजत राहील। फकीरा, माझा जन्म टेप झाला, महाराष्ट्र देशाचे वसंतराव देशपांडे, स्टालिनचे पोवाडे, माझी मैना गावावर राहिली इत्यादी, भगतसिंग, स्टालिनचे पोवाडे, माझी मैना गावावर राहिली इत्यादी। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल, तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील, आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।